आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्तानं महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची रेख. सोमवारसह नागपंचमीचा योग जुळून आल्यामुळे उत्साह शिगेला. घर बसल्या झी24 तासवर घ्या देशभरातल्या महादेव मंदिरांचं दर्शन. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना युबीटी आक्रमक. खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. नाशिककरांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन. चाकणमधले खड्डे येत्या 31 ऑगस्टपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बुजवले जाणार. पाहणीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. तर 20 उद्योजकांचं स्थलांतर हे कुणाच्या सुपीक डोक्यातून आलं? सामंतांचा अजब दावा. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात आजपासून कारवाई. RTO कडून नियमांची कडक अंमलबजावणी. मराठी शिकण्यासाठी होती 15 ऑगस्टची मुदत. बेस्ट कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा. प्रलंबित मागण्यांवर तातडीनं निर्णय देण्याची बेस्ट कामगार संघटनेची मागणी. परळमध्ये बेस्ट कामगारांच्या सभेचं आयोजन. रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये आढळला ई कोलाय विषाणू. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याणसह 412 स्टेशन्सवरील पाणी हे दूषित. कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर. तर 89% रेल्वे स्थानकांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव. नाशिक शहरामध्ये उद्या पाणीबाणी. द्वारका सर्कल इथल्या इंटरचेंजच्या कामासह जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. नाशिककरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नीट TET पाठोपाठ आता आणखी एक परीक्षा मध्ये घोळ असल्याची माहिती समोर. हायकोर्टाच्या लिपिक पदासाठीच्या टंकलेखन परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन. कल्याणमध्ये परीक्षार्थींनी अडवली न्यायाधीशांची कार. तर आठवड्याभराचा वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे. राज्यामध्ये लवकरच 1440 डॉक्टरांची नियुक्ती. आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी येत्या काही दिवसात डॉक्टरांची नियुक्ती होणार. राज्यामध्ये पुढील 3 दिवस हलक्या सरींचा अंदाज. रायगड, रत्नागिरी, सातारा घाट त्याचबरोबर पुणे घाट विभागात वादळी पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरी बरसणार. एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाआधी मनोज जरांगेंची मराठा अभ्यासकांशी चर्चा. तर जरांगेंना उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाकेंकडून 1 सप्टेंबरला चलो मुंबईची हाक. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत. आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची. रेल्वे स्थानकांवर दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं समोर आलंय. रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये ई कोलाय विषाणू आढळून आलेला आहे आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय. CSMT आणि कल्याणसह 412 रेल्वे स्थानकांवरील पाणी दूषित आहे. कॅगच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसरी अत्यंत मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधल्या खड्ड्यांसंदर्भातील. नाशिकमधील खड्ड्यांविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. आज खड्ड्यांविरोधात शिवसेना युबीटीचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी शिवसैनिकांनी पूर्ण तयारी केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय. आता या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर या बॅनरच्या माध्यमातून नागरिकांना मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे. आजपासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीमध्ये बोलणं अनिवार्य आहे. मराठी जर बोलले नाही तर रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द केला जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात ठाम भूमिका केली आहे. त्यामुळे आता मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर RTO कडून कडक कारवाई केली जाणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुद्धा जोडले गेलेले आहेत. मुंबईतून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख. रेल्वे स्थानकांवर दूषित पाणी पुरवठा होतोय आणि या संदर्भातली बाब कॅगच्या अहवालातून समोर आलेली आहे. त्यामुळे कॅगच्या या अहवालामध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे ही माहिती आपल्यापर्यंत ते पोहोचवतील.
त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक. आजपासून ऑटो रिक्षा चालकांना मराठी सक्तीची असणार आहे. जर मराठी बोलले नाही तर त्यांचा परवाना रद्द होणार आहे. त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट्स त्या आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर नाशिकमधून सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खड्ड्यांविरोधात आज शिवसेना युबीटीकडून मोर्चा काढला जाणार आहे. त्या संदर्भात कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे ती माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर छत्रपती संभाजीनगरमधून विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पहिला श्रावणी सोमवार आहे आणि त्यामुळे घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे. तिथलं दृश्य ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तर सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं. एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानकांवरील पाणी जर तुम्ही पित असाल तर तुम्ही सावधान राहा, कारण रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये ई कोलाय हा घातक विषाणू सापडलाय. वॉटर कूलर असतील किंवा नळातून जे पाणी येतं त्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले होते. 89% रेल्वे स्थानकांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. CSMT कल्याणसह 412 रेल्वे स्टेशन्सवरच्या पाणी त्याचे नमुने घेतले होते आणि त्यामध्ये दूषित घटक आढळलेले आहेत. घातक ई कोलाय विषाणू आढळलेला आहे. कॅगच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातील 512 स्थानकांवर स्वच्छतेची तपासणी करण्यात आली. कॅगच्या अहवालातून रेल्वे प्रशासनाचा हा कारभार उघडकीला आलाय. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह मूलभूत सुविधेसंदर्भात सुद्धा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. आणि जे आहे ते दूषित आहे ते ऍक्च्युली शुद्ध पाणी असलं पाहिजे, कारण आता असं त्यामुळे रोगराई पसरेल. त्याच्यामुळे पाणी रोज पिणारे पित असतात, रोगराई पसरेल त्याच्यामुळे जास्त करून. हे साफसफाई नीट ठेवली तर पाणी आपोआप चांगलं येईल आणि पिणाऱ्यांना पण चांगलं वाटेल, कारण की आता आम्ही तिथे जाऊ पण नाही शकत, एवढी घाण आहे तिथे. रेल्वेने रेग्युलर वॉटर टेस्टिंग करायला पाहिजे आणि नंतर प्युरिफिकेशनसाठी फिल्ट्रेशन UV प्युरिफायर यूज केलं पाहिजे. आणि अजून जे वॉटर स्टोरेज आहे, जिथे पाणी साठवलं जातं त्या वॉटर स्टोरेज टँकचं रेग्युलर क्लिनिंग व्हायला पाहिजे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या CSMT रेल्वे स्थानकाबाहेर आहेत. ओम, आपण अनेकदा पाहतो मोठ्या संख्येनं टर्मिनस असतील, लोकल गाड्या असतील त्या इथे येत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी इथे असतात. अनेकदा जे गरीब प्रवासी आहेत ज्यांना स्वच्छ पाणी विकत घेणं परवडत नाही, त्यांना हे अशा पद्धतीचं पाणी प्यावं लागतं ज्यामध्ये घातक ई कोलाय विषाणू आढळून आलेला आहे. काय नेमक्या कॅगच्या अहवालात आणखीन गंभीर बाबी त्यांनी नमूद केल्या आहेत? श्वेता, खरं तर कॅगकडनं देशभरातल्या 512 रेल्वे स्थानकांच्या वरती ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याची पडताळणी करण्यात आली. त्यामधून धक्कादायक बाब समोर आली आहे. 512 पैकी 458 रेल्वे स्थानकं अशी आहेत ज्या ठिकाणी मूलभूत सुविधांच्या संदर्भात भली मोठी वानवा आहे. खरं तर मोठं प्रश्नचिन्ह सुद्धा आहे. आणि त्यात दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे मुंबई नाही तर देशभरातलं एक अत्यंत महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे. मी सध्या त्याच CSMT परिसरात आहे ज्या ठिकाणी रोज लक्षावधी प्रवासी वाहतूक करतात. आणि खरं तर या लोहमार्ग पोलीस स्थानकाच्या खाली जी पाटी आहे त्या ठिकाणी प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु तेच पिण्याचं पाणी कुठेतरी पिण्यायोग्य नाही आहे हे आता कॅगच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. मुख्यत्वे जर आपण पाहायला गेलं तर ई कोलायसह कोलिफॉर्म जीवाणू हा या पाण्याच्या चाचणीनंतर त्या ठिकाणी आपल्याला आढळलेला आहे. आणि एकंदर मुंबई असेल, कल्याण असेल, लोणावळा असेल यासारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर जिथे हजारोंच्या संख्येने प्रवासी आणि त्यांची वर्दळ असते या ठिकाणी मात्र मूलभूत सुविधा आणि त्यातल्या त्यात पाण्याच्या दुर्भिक्षाचं मोठं प्रमाण, स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात समोर आलेलं आहे. एकंदर या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. कॅगचा जो अहवाल आला त्या कॅगच्या अहवालानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडे एक बैठक घेण्यात आली आणि तात्काळ या मूलभूत सुविधा कशा पद्धतीनं पुरवल्या जातील या संदर्भातली दिशानिर्देश आणि खरं तर सूचना देखील देण्यात आल्या. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका बाजूला रेल्वे मॉडर्नायझेशन होते, रेल्वेचं प्रमाण, ज्या आधुनिक रेल्वे आहेत त्यांचं प्रमाण वाढते, मात्र दुसऱ्या बाजूला कुठेतरी
पाण्यासारखी मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वेला कुठेतरी कमी येते का किंवा त्यांना यश मिळत नाहीये का, हा सवाल खरं तर कॅगच्या या रिपोर्ट नंतर आणि रिपोर्टमधल्या या अतिशय गंभीर निरीक्षणांच्या नंतर आता विचारला जातोय. त्यामुळे इंडियन रेल्वे अर्थात मध्य रेल्वेकडनं, भारतीय रेल्वेकडनं या सगळ्या संदर्भात काय नेमकी उपाययोजना केली जाते आणि मुख्यत्वे मुंबई सारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवरती जी हजारो लाखो प्रवाशांची वर्दळ असते त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा पुरवण्यामध्ये आता कशा पद्धतीनं प्लॅन ऑफ ॲक्शन आखला जातोय आणि त्याची अंमलबजावणी केली जाते हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, अगदी ओम, मेट्रोपॉलिटन सिटी असं आपण म्हणतो, अनेक प्रवासी जे आहेत ते लाखो प्रवासी इथे असतात, त्याचबरोबर परदेशी नागरिक सुद्धा इथे मोठ्या संख्येने येत असतात आणि त्याच सिटीमध्ये जर अशा पद्धतीचं जर घातक विषाणू असलेलं पाणी मिळत असेल तर मग इतर जे देश, इतर जे राज्य आहेत तिथल्या ग्रामीण भागातल्या ठिकाणी काय स्थिती असेल हे त्याबद्दल न बोललेलंच बरं. त्यामुळे आता भारतीय रेल्वे या संदर्भात लवकरात लवकर गंभीर पावलं उचलणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आता आपण कल्याणमध्ये जाणार आहोत. कल्याणमध्ये आपले प्रतिनिधी आतिश भोईर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कल्याणमधल्या सुद्धा रेल्वे स्थानकावर दूषित पाणी मिळते आणि त्यामुळे त्या संदर्भात तिथली काय स्थिती आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. आतिश, काय सध्याचं चित्र तुम्हाला दिसतंय? नक्कीच कॅगचा जो अहवाल आलेला आहे, 512 जे भारतातले रेल्वे स्थानक आहेत त्याची तपासणी केली होती. त्यापैकी 412 रेल्वे स्थानकामध्ये पाणी जे आहे ते दूषित असल्याचा जो अहवाल जे आहे ते संसदेमध्ये जे आहे ते कॅगने जे आहे ते सादर केलेलं आहे. कल्याण, त्याचप्रमाणे मुंबईचे CSMT जे रेल्वे स्थानक आहेत, त्याचप्रमाणे लोणावळा आहे, भिवंडी रोड आहे, कोईम्बतूर आहे, हैदराबाद आहे, अशा अनेक जे 412 रेल्वे स्थानक आहेत. ह्या रेल्वे स्थानकामध्ये जे रेल्वेकडून जे आहे पिण्यासाठी पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे ते पाणी जे आहे ते दूषित असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची जे आहे ते जीवाशी खेळलं जातं असं महत्त्वाचा जे अहवाल जो आहे तो कॅगने जे आहे तो सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडनं ज्या सोयी सुविधा आहेत त्या चांगल्या कराव्या अशा जो अहवाल आहे तो देखील सादर करण्यात आलेला आहे. तर इथे सुद्धा आता काय कशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई केली जाणार आहे. RTO कडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यामुळे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता येणं हे आता अनिवार्य आहे. मराठी न बोलल्यास परवाना मिळणार नाही. या भूमिकेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाम आहेत. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली होती. आता ती मुदत संपलेली आहे आणि त्यामुळे आजपासून RTO कडून कडक कारवाईला सुरुवात होणार आहे. अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, 15 ऑगस्टची मुदत होती, संपलेली आहे, त्यामुळे आजपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. काय नेमक्या या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या भावना आहेत या संदर्भात, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? सध्या मी रिक्षा चालकांसोबतच आहे आणि इथे सुद्धा तीच चर्चा सुरू आहे, कारण आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. सध्याच्या घडीला रिक्षा चालकांमध्ये काय चर्चा आहे आपण जाणून घेतोय की त्यांच्या मनात सुद्धा धाकधूक आहे का, एका नव्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे का. मुझे बताइए कि आपने मराठी सीखने का प्रयास किया है, मराठी येतंय तुम्हाला, जे मी मराठी बोलते ते तुम्ही समजू शकताय, किंवा जर एखादा प्रवासी तुमच्याशी मराठी बोलला तर तयारी झाली आहे का? बोलू सकता है और समझू सकता है दोनों. अच्छा, परीक्षा दिली तुम्ही? नहीं, मैं परीक्षा नहीं दिली. परीक्षा दिली नाही, पण सुरुवातीपासून मराठी येत होतं की आता नव्याने शिकलात? नहीं, अभी सीखा. हां, अभी सीखला. अच्छा. तो क्लास जो घेतला गेला, तुमची जी शाळा भरवली गेली, पाठशाळा भरवली गेली, तिथे गेला होतात? हाँ, गेला. मग तिथे पूर्ण मार्कांनी पास झालात का? अभी मैं परीक्षा दिला नहीं. परीक्षाही दिया नाही, सर्टिफिकेटही मिळाला नाही. जर कारवाई झाली तर मराठी बोलणार का? हाँ, बोलना. बरं, मला तुम्ही सांगा की कशा पद्धतीने ती जी केली जाते ती योग्य वाटते, आजपासूनची कारवाई होणार आहे? योग्य तर आहे, पण ते काय आहे, काही जण अतिप्रमाणे हे करतात ना, ते हां, बोला. अतिप्रमाणे हे करतात ना, त्यामुळे नाही का होतं. बाकी सगळं व्यवस्थित आहे. तुमची काय मातृभाषा आहे? मला हिंदी आहे. हिंदी. मराठी येत आहे तुम्हाला? मैं रात्री शिकतो. रात्री शिकता? दिनभर. अच्छा, मग मराठी आलं का तुम्हाला? आते ना मी मराठी. किती येत आहे? 50%, 70%, 100%? 30%.
30% हां पासिंगचे मार्क तर मिळाले पाहिजे 40% पासिंगवर चाललं ना, ती मराठी बोललो ना. अच्छा एवढं मराठी चालून जाणार आहे. हाँ मी परीक्षा दिली ना, 17 तारीख को रिजल्ट आने वाला है. अच्छा हो. तर मग इथून जर आता मला पुढे जायचं असेल बांद्राकडे तर येणार का तुम्ही? हाँ बसा ना तुम्ही, मैं येतो ना. अच्छा नेतो. तर मुळातच मुंबईचं हे वैशिष्ट्य आहे की यांच्या तोंडून म्हणजे नव्याने जे मराठी शिकतायत त्यांच्या तोंडून येणारी जी मराठी आहे ती खरंच सुखद अशी म्हणावी लागेल कानांना. कारण हे सगळेजण परीक्षा देऊन आलेले आहेत. परीक्षेमध्ये पास झाले ना तुम्ही? पास झाली मी. किती टक्के मिळाले? 30% मिळाले. 100% पास झाली. तुम्ही तर म्हणालात मराठी 30% येते. नाही ना, मी पण 30% चाहते ना. अच्छा पण मग 100% मराठी बोलणार का आता? कोशिश कर रहा. अच्छा फक्त रिक्षा चालवतानाच बोलणार की इतर वेळी पण बोलणार? ना बोलना ना रिक्षा चालन में. तर त्याच्यामुळे आजपासून मुंबईच्या रस्त्यांवरती जर तुम्हाला रिक्षा किंवा टॅक्सीमधून प्रवास करायचा असेल तर केवळ ह्या रिक्षा चालकांनीच किंवा टॅक्सी चालकांनीच मराठी बोलणं अपेक्षित नाही आहे, तर त्यामधून प्रवास करणाऱ्या मुंबईकर प्रवाशांनी सुद्धा मराठीत संभाषण सुरू करावं अशी अपेक्षा या रिक्षा चालकांकडून सुद्धा व्यक्त करण्यात येते. खरं तर मराठी बोला ही चळवळ रिक्षा टॅक्सी चालकांपुरतीच मर्यादित ठेवू नये तर त्या संपूर्ण मुंबईभर ही चळवळ राबवली जावी अशा देखील प्रतिक्रिया येतात. मात्र सध्याच्या घडीला अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी वर्षी तू खूप छान त्यांचा आढावा घेतलेला आहेस आणि त्यांच्या तोंडून खरंच ते मराठी सुखद वाटते. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने हा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी केली त्याचे रिझल्ट सकारात्मक खरं तर रिझल्ट आपल्याला दिसलेले आहेत. येत्या काळात आणखी त्यांच्या मराठीमध्ये सुधारणा होईल आणि ते अगदी अस्खलित मराठी बोलतील ही आपण आशा बाळगूयात. धन्यवाद आपण या सगळ्या आढाव्यासाठी. वेळा पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमधून खड्डे भ्रष्टाचारावरून आज शिवसेना युबीडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे. सकाळी 11 वाजता शिवसेना कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होईल. राजीव गांधी भवनातल्या महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा हा काढला जाणार आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे आणि त्यावरूनच शिवसेना युबीडीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. 35,000 कोटींच्या विकास कामांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी या मोर्चाद्वारे केली जाणार आहे. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सागर, खड्ड्यांचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला जातोय. शिवसेना युबीडीकडून आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत? खरं तर आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले होते आणि ह्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला आहे. तब्बल 7 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे. अनेक जण जखमी देखील झालेले आहे. या संदर्भात महापालिकेमध्ये महासभेच्या वेळी विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळाले होते. महासभेमध्ये हा खड्ड्यांचा मुद्दा गाजलेला होता. त्यानंतर शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक देखील संतप्त होताना आपण पाहायला मिळालेले होते. आणि आता संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या शालिमार जे कार्यालय आहे शिवसेनेचं त्या शिवसेनेच्या कार्यालयावरून थेट नाशिक महानगरपालिकेवरती जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि ह्या जन आक्रोश मोर्चामध्ये नागरिकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन हे शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत आहे. कारण गेल्या काही दिवसांमधून जर बघितलं तर शहरामध्ये मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला, अनेक जण जखमी झालेत. यामुळे नाशिककर हे खूप प्रचंड आक्रोशामध्ये पाहायला मिळत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेले 35,000 कोटी रुपयाचं कामं सध्या नाशिक शहर आणि परिसरामध्ये सुरू आहेत. आणि त्यात 27 जे कामं आहेत ते फक्त रस्त्यांवरचे कामं आहेत आणि ह्या कामांमुळे नाशिककर हैराण झालेले आहेत. आणि या कामाचा मनस्ताप जो आहे तो नाशिककरांना भोगावा लागतो. याच्या विरोधात आता शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळते आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी भवन म्हणजेच नाशिक महानगरपालिकेवरती सुमारे 11 वाजेच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता हा मोर्चा काढला जाणार आहे आणि यावेळी संजय राऊत काय नेमका घणाघात करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. गेले काही दिवसांपासून ते गिरीश महाजनांवर जोरदार टीका करतायत. त्यामुळे आजच्या या मोर्चा दरम्यान काय टीका होते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. गणपती आधी कोकणवासियांवर टोल धाड पडली आहे. सिंधुदुर्गातल्या टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली केली जाणार आहे. ओरसगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली होणार आहे. सिंधुदुर्गातल्या स्थानिकांवर टोलचा भुर्दंड पडणार आहे. गौरी गणपतीच्या सणाआधी कोकणवासियांना आता टोल द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे या संदर्भात नाराजी व्यक्त केली जाते.
जानवली ते पत्रादेवीपर्यंतच्या अवघ्या 60 किलोमीटर अंतरासाठी कार आणि जीपकडून 125 रुपये तर मिनी बसकडून 425 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचा बोजवारा उडालेला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि असं असताना हा टोलचा भुर्दंड माथी मारला जात असल्यामुळे भाजप सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग त्याचबरोबर प्राधिकरणाविरोधात आता वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. उमेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत. उमेश, सातत्यानं खड्डे पडलेले आहेत, कामं पूर्ण झालेली नाही आहेत, मात्र तरी सुद्धा कोकणवासियांकडून टोल वसूल केला जाणार आहे. काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत? गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या पूर्वीच कोकणवासियांवरती टोल धाड पडण्याची शक्यता आहे. खरं तर ओसरगाव येथील टोल जो आहे तो आजपासून सुरू होणार होता. त्याबाबतच्या निविदा ज्या आहेत, जाहिराती ज्या आहेत, बातम्या ज्या आहेत त्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र आपण जर पाहिलं असेल तर काही तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी ओसरगाव येथील टोल नाका जो आहे तो आज सुरू होऊ शकला नाहीये. मात्र उद्याच्या दिवसामध्ये तो सुरू होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते. आपण जर पाहिलं असेल तर अगदी सुरुवातीपासूनच मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू झाल्यापासून काही दिवसांमध्ये ओसरगाव येथील टोल नाका जो आहे तो उभारण्यात आला आणि त्यानंतर हा टोल नाका आजपर्यंत वादाच्या भोवऱ्यामध्येच आहे. अगदी या टोल नाक्यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या गाड्या आहेत त्यांना टोलमाफी मिळाल्यासाठी अनेक आंदोलनं झाली. अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली. त्यासोबतच जी टोल कृती समिती होती, प्रवासी समित्या होत्या, त्यांनी देखील त्या ठिकाणी आंदोलनं केली. मात्र नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला हा ओसरगाव येथील टोल नाका जो आहे तो अद्यापपर्यंत सुरू झाला नव्हता. मात्र आज 17 ऑगस्ट रोजी हा टोल नाका जो आहे तो सुरू होणार होता. आजपासून या ठिकाणी अगदी त्यामुळे आता कशा पद्धतीने याला विरोध होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वळ्या पुढच्या बातमीकडे. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिना तसा विविध सण आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्या सोमवारी अद्भुत योगायोग जुळून आलाय, तो नागपंचमीचा. आजचा दिवस भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक मोठी पर्वणी आहे. हीच पर्वणी साधण्यासाठी भाविकांनी महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. दिवसाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. तर नाशिक, पुणे, बीड आणि छत्रपती संभाजीनगर, औंढा नागनाथ इथली आपण ही दृश्य पाहतोय. आज पहिला श्रावणी सोमवार आहे, नागपंचमी आहे आणि त्यासाठी शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे. तर आपण आता थेट जाणार आहोत भीमाशंकर इथे. आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेमंत, भाविकांची मोठी रीघ लागलेली आहे. हर हर महादेवचा जयघोष आपल्याला ऐकू येतोय. अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये पहाटेपासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळत असून पहाटेची महापूजा झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेले आहे. लाखोंच्या संख्येने भाविक भक्त ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार असून नागपंचमीचाही एकत्रित योग जुळून आलेला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक भक्तांची रीघ पाहायला मिळते. असेच काही भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. काय सांगाल, कुठनं आला आणि काय वाटलं ठिकाणी? आम्ही मुंबईवरून आलेलो आहे. आम्ही दरवर्षी पायी चालत येतो, तांडस मार्गे गणेश घाटातून चालत येतो आम्ही. आता एकच घोषणा देतो, नमः पार्वती पते. मंदिरात एकच विनंती आहे की त्यांनी भाविकांसाठी लवकरात लवकर चांगली सोय करावी. रात्रीपासून माणसं भरपूर लाईन मध्ये ताटकळत असतात, त्यासाठी बस एवढीच विनंती आहे. 4-5 तास लागतात दर्शनाला लाईनीसाठी. नमः पार्वती पते. भीमाशंकर दर्शनासाठी येत आहेत आणि 4 ते 5 तास लाईनमध्ये थांबून या ठिकाणी भाविक भक्त दर्शन घेत आहेत. सध्या आपण जर पाहिलं गेली 6 महिने मंदिर एकत्र भाविकांना दर्शनासाठी बंद होतं. 9 जानेवारीपासून 15 जूनपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होतं आणि त्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून मोठ्या संख्येने भाविक भक्त ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. धन्यवाद हेमंत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता आपण जाणार आहोत पुढल्या बातमीकडे. 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली आहे. भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्यात. प्रशासनानं ही दर्शनासाठी अचूक व्यवस्था केली.
वेरूळ पासून ते अगदी मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद केलेला आहे. आणि या संदर्भात तिथला आढावा घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे. विशाल, अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. अगदी शिवपुराण असेल, स्कंदपुराण असेल, यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. काय सध्याचं तिथलं वातावरण आहे? श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे. त्यानिमित्तानं 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय भाविक रांगा लावून दर्शनासाठी आले आहेत. मध्यरात्रीपासून मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलं आहे आणि प्रत्येक जण मनोभावे महादेवाचा जयघोष करत हर हर महादेवच्या घोषणा करत या ठिकाणी दर्शनाला आलेला आहे. मध्यरात्रीपासून अनेक भाविक रांगेमध्ये आहे, मात्र तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही थकवा दिसत नाही आहे. प्रत्येक जण महादेवाच्या दर्शनासाठी इथं आसोसलेला आहे आणि त्याचसाठी तो इथपर्यंत आला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. काही भाविकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू, त्यांना विचारूया. कुठून आलात आपण? संभाजीनगरच्या. प्रत्येक वर्षी येता? हो, दरवर्षी येतो आम्ही. पहिल्या सोमवार ते शेवटच्या सोमवारपर्यंत. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शेवटचं ज्योतिर्लिंग असल्यामुळं आम्ही दरवर्षी कृष्णेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी येत असतो. एक वेगळाच आनंद मिळतो. मोठ्या प्रमाणात भाविक जमा होते इथं दरवर्षी. तुम्ही कुठून आलाय दादा? संभाजीनगर. संभाजीनगरवरून आला आपण? येता प्रत्येक वर्षी दर्शनाला? हो हो, दरवर्षी येतो. संभाजीनगरवरून आलो आहे. पूर्ण श्रावण येतो. हा, दर सोमवारी. अगदी उत्तम नियोजन कसं आहे? नियोजन खूप छान केलं यावर्षी. म्हणजे 2 वर्षापासून खूप छान नियोजन झालेलं आहे. नाही, भाविकांची खूप गैरसोय होत होती, पण आता 2 वर्षापासून वेरूळ म्हणजे प्रशस्त आणि नियोजन छान केलं आहे आणि कुंभमेळ्याची सुद्धा तयारी चालू आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य या एका ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मिळतंय आणि तेच जमा करण्यासाठी, तेच साकारण्यासाठी भाविकांची इथं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आज दिवसभर कृष्णेश्वराच्या दर्शनासाठी इथं गर्दी असेल. रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर उघडं असेल. तशा पद्धतीचे नियोजनही प्रशासनानं केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, वेरूळ, छत्रपती. धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वळ्या पुढच्या बातमीकडे. गणपतीसाठी एसटी गाड्यांचं बुकिंग फुल झालेलं आहे. गणपती सणासाठी 5000 एसटी बसेस धावणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघरहून एसटी बसेस धावणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई विभागातून 220 जादा बसगाड्यांचं बुकिंग फुल झालं आहे. तांत्रिक समस्येमुळे ग्रुप बुकिंग रखडलेलं आहे. मुंबई सेंट्रल आगारातून 74, परळ आगारातून 88, कुर्ला इथून 47, पनवेलमधून 9 आणि उरण इथून 2 जादा बसगाड्या या सोडल्या जाणार आहेत आणि त्याचं बुकिंग सध्या फुल झालंय. आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय जाणून घेऊयात आपलं पुणेमधून. पुण्यातील ऑपरेशन कसबा अंतर्गत भाजपमध्ये विविध पक्षातील नेत्यांचा प्रवेश झालाय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे प्रमोद निमण आणि मनसेचे प्रल्हाद गवळी आणि शिवसेनेच्या उमेदवार वैष्णवी किराड यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पुण्यामध्ये शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड विक्री करणाऱ्यांवर आजपासून FDA कडून कारवाई केली जाणार आहे. हाय फॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्ट पदार्थांची विक्री आढळल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. नियमभंग केल्या प्रकरणात यापूर्वी 16 आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी निलंबित केली आहे. आणि आता पाहूयात नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या पळसण गावामध्ये डीपीवरील अर्थिंग प्लगमध्ये बिघाड झाल्यामुळे विद्युत प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला. हा प्रकार समोर आलाय. या विद्युत बिघाडामुळे एका दुकानाला आग लागून 8 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या घटनेमुळे पळसण गावातील अनेक घरांतील टीव्ही आणि फ्रीज, त्याचबरोबर बल्ब आणि इतर विद्युत उपकरणांचं नुकसान झालंय. नाशिक रोडच्या गोसावीवाडा परिसरामध्ये 32 वर्षीय युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर पसार झालेले आहेत. जुन्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. आणि आता पाहूया छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये 27 नगरसेवकांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे. 27 नगरसेवकांविरोधात 37 नोटिसा बजावल्यात. 3 अपत्य, अतिक्रमण, त्याचबरोबर अनधिकृत बांधकाम तसंच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणावर टप्प्याटप्प्यानं सुनावणी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोड पैठण रस्त्यावर भरधाव कंटेनरनं कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी झालाय. ही घटना रात्री कुतुबखेडा फाट्याजवळ HP पेट्रोल पंपासमोर घडली आहे. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH